नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। अहेरी चंद्रपूर महामार्गावर दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असून यामागे केवळ आणि केवळ सुरजागड लोहखनिज प्रकल्प असल्याचे आता निदर्शनास येत आहे। या महामार्गावर अनेकदा अपघातात अनेक लोकांचा बळी गेला आणि त्यात कारणीभूत हे सुरजागड येथे लोहखनिज वाहून नेणारे ट्रक आणि हायवा असून आक्सापूर जवळ एका हायवा ट्रकने 2 दुचाकी वाहनांना धडक दिल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। यानंतर ट्रक चालक मात्र ट्रक सोडून पसार झालाय। पायल गेडाम वय वर्ष 18 ही कुमारिका मोबाईलवरून संभाषण करत होती। त्यानंतर तिला असे वाटले की हे संभाषण वडिलांनी ऐकले तर ते आपल्याला रागवतील, म्हणून ती दिवसभर अस्वस्थ होती। त्यानंतर तिने शेजारचे घर गाठले आणि त्यांच्या घरीच तिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली। एका क्षुल्लक कारणावरून कुमारिकेने आपला जीव गमावल्याने कुरई येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओबीसी आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या 2 अधिसूचनेसंदर्भात चंद्रपूर येथे एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत 7 मार्चला हे आरक्षण देण्यात येऊ नये याकरिता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपले समर्थन दिले आहे। कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे की शेतकरी किंवा कष्टकऱ्यांसाठी जर गोळी झाडली असती तर त्यांचं स्वागत केलं असतं। नागरिकांचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा काय होते हे खालील घटनेवरून लक्षात येते। एका आदिवासी महिलेला दमदाटी करून पाहिले तर तिच्याकडून 10,000 रुपये पोलिसांनी उकळले। त्यानंतर तिला धाक दाखवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला। बार्शी तालुक्यातील ही घटना असून पोलीस आणि त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास, क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है। आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें। गडचिरोली शहरातील चामोशी रोडवर असलेल्या डीपीवर काम करीत असताना एका लाईनमनला करंट लागल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली। जितेंद्र वसंतराव गजलवार असे मृतक व्यक्तीचे नाव असून तो गोतली हिरापूर येथे वास्तव्यास होता। वर्धा येथील पारडी गावातील एका प्रेमी युगलाने घरच्यांचा लग्नास विरोध आहे म्हणून घरातून पळून जाऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली। मुलाचे वय 23 वर्ष असून मुलगी अल्पवयीन असल्याचे समजते। दोघांमध्ये फार पूर्वीपासून प्रेम संबंध होते, परंतु त्यांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता। त्यामुळे त्यांनी विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालयात 4 वैद्यकीय अधिकारी असताना सुद्धा रुग्णांना सेवा मिळत नसल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। रात्रीच्या वेळी रुग्ण दाखल झाले असता तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पत्ताच नसतो आणि तेथील कर्मचारी त्या रुग्णांवर धातूरमातूर गोळ्या औषधे देऊन इलाज करीत आहेत। यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा कुटील डाव ग्रामीण रुग्णालयातर्फे चालवला जात आहे। राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी हे 2 मुद्दे प्रचंड चर्चेत आहे। एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून असणारे हे दोन्ही गट आता विभागले गेले आहे। त्यामुळे यांचा बोलविता धणी कोण याबाबत नाना पटोले यांनी भाष्य करताना म्हटले आहे की ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडणे लावण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।